मगावसरो चित्त भोगावे भोग सकळ. आता भोग कोणते भोगायचे सांगितलं, पण कधी भोगायचे यालाही महत्त्व आहे. आता तुम्ही ज्ञानेश्वरीला आले, जेवायचं हे खरं आहे, आपल्याला जेवण करायचं आहे. पण घरी गेल्यानंतर नाही, इथं डबे आणले आणि मी सांगत असताना तुम्ही डबे खायला लागले. साहेब तुम्ही चरवंतर पण म्हणले ना, आम्ही करायलो. तुम्ही खायचं भोग म्हणाले ना, हो आम्ही खायलो. मग काय बिघडलं? अवसरोचित नाही. लक्षात घ्या काय म्हटलं ते. मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. परवानगी आहे भोगायला. योगासन सगळेच, आता मी प्रवचन द्यायला सगळे योगासन करायले. कोणी भस्त्रिका प्राणायाम, कोणी काय कपालभाती, फस फस फस. अरे करायला सांगितलंय, पण इथे नाही, योग्य ठिकाणी करा. परीक्षेला पोरं गेले आणि त्या ठिकाणी खाली मुंडकं वर पाय, शीर्षासन. भोग भोगायला सांगितलेत, पण योग्य वेळ येताच, योग्य वेळी. 12 वर्षाचं पोरगं झालं, लग्न करायला परवानगी आहे ना साहेब? हो. मग आत्ताच नाही, 24 वर्षाचा हो. अवसरो चित्त भोगावे भोग सकळ. सगळं भोग भोगायला परवानगी आहे, पण योग्य वेळी. साधना योग्य वेळी झाली पाहिजे, अभ्यास योग्य वेळी झाली पाहिजे. जशास तसे, जेव्हाची तेव्हा आणि वेळच्या वेळी, त्यावेळेस ते सगळं झालं पाहिजे. नाही दुकानदार आहे एखादा, दुकानावर बसला आणि साधना करीत बसला डोळे झाकून, स्थितप्रज्ञस्य का भाषा, सगळं जाईल. समाधीस्तस्य केश. अरे जिथे करायचं तिथेच कर ना. नाही ते मंदिरातली घंटा आणली, टन 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 दुकानावर वाजवायला. म्हणून अवसरोचित भोगावे भोग सकळ. ते भोग घेत असताना कुठे घ्यावेत, कधी घ्यावेत, केव्हा घ्यावेत याचे भान असलं पाहिजे, जाण असली पाहिजे. आणि तेच कर्म समर्पण चालतं, दुसरं नाही. आता पहा काही ओव्या. सांडोणी स्त्री पुत्र विषय ध्यान. आता तुम्हाला समजेल. ओवी काय? कामना जात सांडावे, स्वामित्व सोडा. वस्तूवरचं, विषयांवरचं आणि व्यक्तीवरचं स्वामित्व भाव सोडा, अधिकार सोडा, एक. आणि नंबर 2, प्रभूला काहीही मागू नका, कुठलाही विषयाची कामना मागू नका. कारण मागितलेलं तुम्ही दान केलं ॲक्सेप्टेबल नाही. हे दोन्ही भाव मी अगदी डिटेल बोललो आहे. इथे पहा कसं डिटेल नाथ भागवतामधील ओव्या आहेत ह्या. सांडोणी स्त्री पुत्र विषय ध्यान. नाथ भागवतामध्ये डिटेल घेतला ह्या विषय. भगवान ज्ञानेश्वर माऊली सूत्र रूपाने घेतात. नाथ महाराजांनी जरा डिटेल एक स्पष्टीकरण उदाहरण देऊन केलं आहे. सांडोणी स्त्री पुत्र विषय ध्यान. पत्नी केलेली पण रात्रंदिवस ती बरोबर दिसते. अरे माहेरी गेली की दुसऱ्या गाडीने हे जातात. काही पती बिमार पडतात माहेरी गेल्यावर, 4 दिवसच तिला माहेरी ठेवीत नाहीत. पापा पापा मला का नाही कळच उठली हृदयामध्ये, माझं हेच दुखायलंय, माझं तेच दुखायलंय. दुसऱ्या गाडीने परत ये. आणि नाही आली तर हे जाऊन बसतात तिच्या मागेच. सासरवाडीला पहिल्यांदा याचा ताप पोरीचा आणि दुसरा जावयाचा ताप, लगेच मागे जातात.
सांडुणी, सांडुणी शब्द आहे. स्त्री पुत्र विषय ध्यान. काय काय सांगितलं याच्यात? स्त्री, पुत्र आणि विषय. सगळ्यात आवडती वस्तू स्त्री असते आणि हिला नवरा असतो. पुत्र तोही आवडता असतो. स्त्रियाला लक्षात घ्या, स्त्रियांना जेवढी मॅरेज डेला साडी दिल्या जाते ज्या किमतीची, त्या किमतीची आपण कुठे देतोत का दुसऱ्याला? काही जण 4,000ची 5,000ची मुलीला साडी देतील, पत्नीला देतील, आणि तुळजाभवानीला अजून कुठे खास श्रद्धा ठिकाणी द्यायचं तर तेवढ्या किमतीची असेल का? नाही, तिथे फरक असेल. म्हणून आवडती वस्तू आहे, कारण स्वामित्व आहे, आपण सोडलेलं नाही आहे. पत्नी आहे ना ती माझी, दुसऱ्याला नाही देणार. आणि आहेरामध्ये जी साडी दिल्या जाते ना ती मोलकरीने घालत नाही. मोलकरी 100-150च्या आतली जी अशी, ती मग अशीच दानामध्ये जाते. जशी तुळजाभवानीची साडी एकाहून दुसऱ्याला, दुसऱ्याहून तिसऱ्याला, ते दुकानदार कधीच मागवत नाही. मी अनेक दुकानदाराला विचारलं, साड्या किती लागत असतील? काही लागत नाहीत म्हणले. एकदा ती गेली की तीच पुन्हा येते. आम्ही पुन्हा मालच मागवत नाहीत. तशी ही एकाहून दुसऱ्याला, दुसऱ्याहून तिसऱ्याला, तिसऱ्याहून चौथ्याला दान होत चालते. आणि जिला अशी साडी दिल्या जाते ती नाराज होते, ती दुसऱ्याला देते ती नाराज होते, ती नाराज होते. होईना, पण आपण आपल्या फॉर्मॅलिट्या कंप्लीट करून टाकल्या. कोण नाराज झालं, कोण खुश झालं, गेलं खड्ड्यात. म्हणून बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, अरे मुलावरती जे तुमचं प्रेम आहे ते माझ्यावरती आहे का? जे तुम्ही मुलांना देता ते आम्हाला देता का, मला देता का? बायकोवर प्रेम आहे तेवढं आमच्यावर आहे का? आणि नसेल तर तुमचं प्रेम कुठलं आलं? प्रभू कुठे? येशू ख्रिस्ताकडे एक जण गेला. भगवान येशू ख्रिस्त बसलेले होते आणि एक फार श्रीमंत कोट्याधीश सावकार गेला. महाराज साक्षात्कार पाहिजे, मला देव दिसला पाहिजे, मी काय करू? ते म्हणले, जीवनात तू जेवढं मिळवलं ते मला अर्पण कर आणून. आता दबकलं ना. ठीक आहे बाबा, काही टक्के. सगळं अर्पण करायचं म्हणल्यानंतर फारच कठीण आहे. खरंच देव जर खात असताना आपल्या घरचा तर आपण नैवेद्यच दाखवला नसता. तो खात नाही म्हणून रोज नैवेद्य चालतं. त्यानं आपण दिलेलं सगळं स्वयंपाक जर खाऊन टाकला तर आपण करायचं काय? दुसऱ्या दिवशी नैवेद्यच दाखवणार नाहीत. उलट देवच, जयप्रकाश भंडारी घेऊन जा, आमचे देव तुमच्या घरी. तो खात नाही म्हणून देतो, ही आपली वृत्ती आहे. म्हणून आपण कधी असं देतच नाही. आवडती वस्तू, नावडती वस्तू आपण देतो किंवा त्याचं काही पर्सेंटेज देतो, फारच उदार झालो तर. येशू ख्रिस्ताला बाकीच्यांनी सांगितलं, साहेब सगळी संपत्ती आपण मागतायत, त्याच्यापेक्षा कमीमध्ये सौदा होऊ शकत नाही म्हणले ईश्वर प्राप्तीचा. करेक्ट. सर्वस्व दान, सर्वार्पण, त्याच्यापेक्षा कमी सौदा होऊ शकत नाही. जीवनातला प्रत्येक श्वास अर्पण झाला पाहिजे, जीवनातलं प्रत्येक ॲक्शन कर्म अर्पण झालं पाहिजे, आणि जीवनातली प्रत्येक धन संपत्ती अर्पण झालं पाहिजे. आणि त्याचं ध्यान होता कामा नये, कारण तुम्ही आसक्तीयुक्त आहे म्हणून तुम्ही ध्यान करताय. आसक्तीचा त्याग करा, कामनेचा त्याग करा असं म्हटलंय. स्वामित्वाचा त्याग करा, ह्या 3 ओळीमध्ये तेच कर्म भगवंतानी ॲक्सेप्ट केलेलं आहे. सांडुणी स्त्री पुत्र विषय ध्यान. माझ्या बायकोचं कसं होईल? मला बायको सारखी वाटते बरोबर राहावी,
सारखी. आणि पोराचं सगळं लक्ष आहे, पोरीतच लक्ष आहे. कशी असेल ती, कुठे राहत असेल, काय खात असेल. लक्षात घ्या, आसक्ती जर ही कायम राहिली, विषयासक्ती म्हणतात याला, तो जन्म तिथेच होईल. लक्षात घ्या मी काय म्हटलं. पण तो जन्म जर तुमचा झाला आणि योगाने एखादी तुम्हाला पूर्वजन्मीची आठवण आली. एक जण झाला म्हणे, एका ठिकाणी मुसलमान म्हणून तो जन्माला आला आणि त्याला पूर्वजन्मीची फिल्म पाहायला मिळाली की आपण फलाण्या ठिकाणचे होतो तर मेलो. त्या घरी गेला, म्हणले मी तुमचा पूर्वजन्मीचा बाप आहे. ते सगळे पाहायला लागले ना, खासाब आहे. आता इकडे खासाहेब झालेला होता आणि दुसऱ्या गावचा. ते म्हणले कशाहून तुम्ही आमचे बाप आहेत. म्हणले मी सांगतो तुम्हाला खुणा, मी कुठं कुठं काय ठेवलं, कुठं पुरून ठेवलं, ते सगळ्या त्यांनी खुणा सांगितल्या. आता सगळं माझं आहे, तुम्ही माझे आहेत. हे म्हणतात खासाब जी 100-200 रुपये ले लो और निकल जाओ, वापिस मुंह नहीं बताना. ॲक्सेप्ट करतील का? नाही करणार. पण तुमचा जन्म तिथेच होईल. काहींचा उंदीर म्हणून होईल. फार घरात आसक्ती असेल, फार मुलीचा मोह असेल, त्या मुलीचं काहीतरी तिथे जन्म होईल तिच्या घरामध्ये. कुत्र म्हणून जन्म होईल, मांजर म्हणून होईल, ती पोरगी घेऊन फिरल. उंदीर म्हणून होईल, घुस म्हणून होईल. आसक्ती इतकी बेकार आहे, तिथेच फिरावं लागेल. एक उदाहरण येतं पुराणामध्ये. एक म्हातारा मेला, तो रात्रंदिवस त्याची आसक्ती दुकानावर. पोराला कधी बसू द्यायचं नाही, स्वतःच हिशोब स्वतःच सगळं बसायचं. आणि मरत असताना त्याची वासना दुकानाचं कसं होईल, पोराचं कसं होईल, त्याच्यात राहिली. आणि दुसरा जन्म झाला आणि तो गाढव म्हणून आला. गाढव म्हणून त्याचा तिथेच जन्म दिला, त्याच गावामध्ये. आणि हा खायला आला. आपलं दुकान आहे म्हणले, येस इट इज माइन. तोंड घातलं खायला, 2 दणके. केव्हाही यायचा तोंड घालायचं, आपलं आपलं आहे ना. रट्टे बसले त्याला, नाही खाऊ दिलं. ही आसक्ती. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. एक एक वासनेसाठी एक एक जन्म आहे. मुलीत जीव अडकला तिथेच व्हा. तिची दाई व्हावं लागेल, ती मांजर व्हावं लागेल, तिचं काय काय व्हावं लागेल, पडा तिथेच जन्म होतील. म्हणून सर्वार्पण म्हणजे आसक्तीचं सर्वार्पण. म्हणून ते आता ज्यात डिटेल बोलत चाललो आहे, तर पुन्हा नको हा विषय. सांडोणी स्त्री पुत्र विषय ध्यान. म्हणजे पोराला पोरगी म्हणू नका असं नाही, पोरीला पोरगी म्हणू नका, पोराला पोरगी म्हणू नका, स्त्री म्हणू नका असं म्हटलेलं नाही आहे. पण आसक्त राहू नका. कारण आसक्त राहणं म्हणजे स्वामित्वाचा भाव आला, अधिकाराचा भाव आला. ही माझी पोरगी नाही. ना खंत ना खेद, ना दुःख ना आनंद. प्रेम जरूर करा, पण आसक्तीयुक्त नको. आसक्तीयुक्त केलं की जन्म तुमचा झालाच खराब. सांडोणी म्हणून सर्वार्पणाचं किती महत्व आहे ते लक्षात घ्या. नुसतं एक काम करताना अर्पण केलं हा क्षुल्लक भाव आहे. म्हणून डिटेल सांगत चाललोय, डिटेल सांगत चाललोय. विषय लांबला तरी हरकत नाही, पण फार डिटेल घेतोय. पुन्हा काही संकल्पना शिल्लकच राहू नये आपल्या जीवनामध्ये. सांडुणी आणि सहजभाव. सांडुणी शब्द आहे, सोडूनी नाही म्हटलंय. सोडण्यामध्ये देखील एक भाव आहे. जसं त्या रामकृष्ण परमहंसाच्या त्या सावकारांनी एक 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 असा सोडू लागला. सोडण्यामध्ये काउंटिंग आहे. काही काही साधू म्हणून म्हटलंय ना,
काही काही साधू अजूनही म्हणताना दिसतात, हमने न लाखों की संपत्ति करोड़ों की संपत्ति पे लात मार के हम आ गए. लात मारली का? लाथच मारली नाही, ती चुकली लाथ. कारण मनामध्ये अजूनही ती संपत्ती घर धरू नये आणि मी सोडली हा भाव आहे. ती लाथच चुकली त्याची, कारण मनामध्ये अजूनही आहे. आणि ज्यावेळेस मनामध्ये ती शिल्लक आहे, ती सुटलेली नाही. तुम्ही साधू झाले तर काय झालं? बुद्धांना महावीरांना आठवणही राहिली नाही. सांडुणी शब्द म्हणजे आठवणच राहिली नाही जे सोडलं त्याची. सहज सोडलं पाहिजे. आजचे साधू स्वतः वस्त्र सोडतात, मी नागवाय माहीत आहे, हे सोडणं झालं, सांडणं नाही झालं. सहज भाव कळालं न पाहिजे. आपण सोडतोय हाय भाव नको, आठवणच राहिलेली नाही.